शुभप्रभात सर्वांना. दुसऱ्या दिवशीचे पहाट झाले. काल रात्री 10:30 वाजता निघालो होतो मुंबईवर. अजून मित्राच्या घरी पोचायला 20 मिनटं लागणार आहेत. पूर्ण गावची वेब आहे. रस्त्याच्या कडेने सगळे झाडी आणि मध्ये मध्ये जर ऑफरोड आहे. रस्ता खराब आहे. येताना काय वाटलं नाही एवढं हायवेला. आणि रात्री व्हिडिओ करायचे होते, रेकॉर्डिंग करायचं होतं, पण एवढा काळोख होता की काय समजत नव्हतं. आणि दुसरी बाजूने थंडी तरी विचारू नका, एवढी बाप रे बाप थंडी होती. थंडीमुळे म्हटलं कॅमेऱ्यात आणि फोग वगैरे जमा व्हायचं, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे. कॅमेरा ठेवून दिला मी सरळ. आणि चार्जिंग पण संपलं होतं, चार्जिंगला लावलं. आणि मग नंतर काढलं होतं मी कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी. पण मग नंतर आणि विचार केला की नको, जास्तच थंडी आहे, कॅमेऱ्यात फोग धरण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं कॅमेरा काय मी परत काढला नाही. एका ठिकाणी चहा प्यालो, पिऊन आता पुढच्या प्रवासाला निघालोय. ट्रकचा टर्न बसत नाही आहे. मोठा ट्रक आहे एकदम. किती टायर आहे ते? 4 6 8 10 12 16 चाका ट्रक आहे. टर्न नाही बसलाय. पार झाला, आम्ही पण पार होऊया आता. बघू शकता पूर्ण गावचा सूर्योदय. अजून वेळ आहे, कारण आता 6:30 वाजलेत. 6:30ला पोचलो असतो मी. 2-3 ठिकाणी थांबलो होतो, त्याच्यामुळे वेळ झाला. नंतर बरोबर 5:30ला पोचलो होतो. आणि थंडी तरी अशी आहे ना, काय विचार नका. एवढे सगळे लेअर घालून, जॅकेट घालून, वरती रेनकोट पण घातला आहे, तरी पण थंडी काय आवरत नाही. खतरनाक थंडी आहे. जाऊन 1-2 तास झोपायला भेटेल तर बरं होईल वाटतं आता, कारण रस्त्यामध्ये मला झोप येत होती. तरी पण मग जरा हेल्मेटचे काच ओपन करून थंड हवा लागले की झोप गायब. हे कसली शेती आहे? मक्याची, ज्वारीची शेती. पूर्ण गावची वेब आहे, बघून घ्या. हा लाईट बंद. ओके, ह्याचं आता काय काम नाही. ऑलरेडी एक मित्र आणि त्याची फॅमिली कालच आलेले. तो पण आजच सकाळी येणार होता. मी इकडून येणार होतो, तो तिकडून येणार होता. पण त्यांचं काय आणखी प्लॅनिंग झालं मला माहीत नाही. त्याची फॅमिली आणि ते कालच आले. हे बाई, ह्याला थंडी वाजते का नाही रे बाबा, पळायला लागले. इकडे जॅकेट घालून पण थंडी आवरणार नाही. हा खतरनाक. इथं काहीतरी हरभऱ्याची शेती आहे. बघूया जाताना काय भेटली तर खायला. आता इकडे जास्त करून द्राक्षे, डाळिंब, पेरू हेच बघायला भेटेल अशा भागामध्ये. डॉगेश भाई बसलेला आहे, त्याचा मालक व्यायाम करतोय. डॉगेश नको. डॉगेश माझी पाठ घेत होता. कोण आहे रे बाबा तू? सकाळी सकाळी सगळे रनिंगला निघालेले आहेत. हेच तर भारी गावी राहण्याचा फायदा. टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. तर शहरासारख्या ठिकाणी सकाळी सकाळी कामावर जाण्यासाठी पळायचं. हे डबा करा, आंघोळ करा, हे करा, बॅग भरा आणि चला कामावर. ते ट्रेन चुकायला कामा नये. सुंदर असं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? मस्त दत्त मंदिर आहे. मस्त हे मंदिर आताच नवीन बांधलेलं दिसतंय. पूर्वीचं असेल पण त्याला थोडं डेव्हलप केलेलं आहे. ओ भाई, हे स्पीड ब्रेकरला तरी कंटाळलो. इकडे भरपूर मिररच्या पुढे तरी स्पीड ब्रेकर आहे. काय विचारायलाच नको स्पीड ब्रेकरचं. थंडी 15 मिनिट अजून एक आहे. तिथले स्पीड ब्रेकर नाही संपले तर इथे स्पीड ब्रेकर लागले. राष्ट्रीय कॅडेट कोर कॉलेज, मालगाव. डॉगेश भाई इकडे जायचं आहे. इकडे मालगाव आलेला आहे. मालगाव. रात्री काय प्रवास करताना एवढा कंटाळा नाही आला. हवा एकदम थंडगार होती, त्याच्यामुळे कव्हर झाला रस्ता. फक्त ज्यावेळी मी इकडे आतमध्ये शिरलो मिरज साईडला यायला, त्याच्यानंतर थोडा कंटाळा लागला.
रस्ताच कवर होत नव्हता. काहीतरी 45 किलोमीटर होते आणि 1.5 तास दाखवत होते. 1.5 तास. त्याला पहिला रस्ते धड नव्हते पण किलोमीटर लवकर कवर व्हायचे. आणि आता रस्ते चांगले झालेत कारण रस्ते कवरच होत नाही. आणखी एक मंदिर. शूज भिजले काय, नाव काय दिसलं नाही मंदिरावरती. कोणतं मंदिर आहे? भौतिक शूज आतमध्ये कसं भिजेल? सरळ जायचं आहे. कुठून कुठून जायला लागतं ह्याच्या गावाला काय समजत नाही. दुसरीकडून पण रोड असेल माझ्या मते. ते मला मॅप नेते ना गल्लीबोळातून कुठून कुठून. 13 मिनिट. ॲक्च्युली लोकेशन पाठवलं होतं त्याने. ते लोकेशन आता लावलेलं आहे मी. ऊस, हे चिंचेचे झाड दिसे मध. चिंचेची झाडे आहेत मोठी मोठी. वा, असं वाटत मला 2-3 ठिकाणी मध्ये शेकोटी शेकत बसले होते. तिथे जाऊन गप शेकत बसावं. पण म्हटलं आणि ते 2 मिनिटाचा आनंद आणि नंतर आणि परत लोक शेताकडे कामाला चाललेले आहेत. आणि त्याच्यानंतर परत थंडी वाजणार जास्त. ही द्राक्षाची बाग आहे. ज्या मित्राकडे चाललेलं आहे, ज्याचं लग्न आहे, त्याची पण द्राक्षाची बाग आहे. आणि आता त्याने पेरूची बाग पण लागवड केलेली आहे. तेरी याद तो आँखों में नींद नहीं आई. ही लोक काय विकायला चाललेत? आणायला चाललेत काहीतरी माल, भाजीपाला. नंतर विकायला जायचं. हो, ही गाडी दोन्ही ओल्ड गाडी अजून पाहिजे. सिटी 100 आहे आणि क्रॅम्प्स 640. इकडे तरी डॉगेजची गँगच आहे. ओ डॉगेज भाई, क्या चल रहा है? इथल्या असतील अशी शक्यता आहे कारण गावची लोक लवकर उठतात. सगळे चाललेत आपल्या शेताकडे वगैरे मॉर्निंग वॉक करायला. डॉगेज आहे. अशा थंडीत मी जरी चादर उंडवून जाम झोपून टाकेन 10 वाजेपर्यंत. आता मात्र कंबरडा दुखायला लागला. टोटल 8-9 तासाचा प्रवास झालेला आहे. जास्त वेळ काय कुठे थांबलो पण नाही. पटापट निघालो. मध्ये जरासा स्पीकरवर गाणे लावायसाठी थांबलेलो. तिथे थोडासा वेळ लागला. बाकी एवढं काय वेळ लागलेला नाही. डॉगेश, सगळे डॉगेश आहेत. हा पाय गेले रे बाबा. चहा प्यायला उतरलो होतो तिथे. बकरी दूध काढायला चालू आहेत लोकांची. सकाळी सकाळी फटाफट डेअरीला टाकायला न्यायचं दूध. चहा प्यायला थांबलेलं तिथे. असे हातपाय थरथरच होते. काय विचारायला नको. 7 मिनिटाचं लोकेशन दाखवायला पाहिजे. गाव कुठे काय दिसणार झाले. हां, घरं दिसायला लागले. एक तरी बंगले दिसतात. बंगले घरं म्हणू शकत नाही आता. गावात बंगले झाले सगळे. हे जे जाळे ते मनुके तयार करतात. हे ज्वारी किंवा बाजरी दोन्ही पैकी एक असेल. द्राक्षाची बाग आता बघू शकतो. डोंगर मस्तच. लोकेशन दाखवत आहे 3 किलोमीटर 6 मिनिटे. डॉगेश मला हे काय आलंय? कुठला प्रकार हा? या प्रकाराला मी जरा पकडतो आणि मीच एक पराक्रम करतो बोलतोय तो डॉगेश. पराक्रमी डॉगेश आहे तो. आता तरी 3 मिनिट 5 मिनिट 6 मिनिट. आज मित्राची हळदी आहे. उद्या लग्न आहे. आता उद्या किती वाजता निघायचं तिथे गेल्यावरच कळणार. याला इथं गावांच्या नावाचं बोर्ड का नाही मला हेच समजत नाही. आता गाव कुठलं आहे कसं समजायचं? मंदिर आहेत, सगळी बांधकाम आहे पुढचं. हे स्पीड ब्रेकर एक ते खंडे जेजुरीच आहे वाटतो बहुतेक. ओ क्रुझर वाले भैया, खंडे जेजुरीच आहे असं डाऊट आहे. लोकेशन इथं दाखवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसलेला आहे. एक स्मारक असतं तर भारी वाटलं असतं एकदम. सांगली तालुका सांगली. आता काय दाखवायला लागला हे? ए भाई कुठे काय दाखवायला लागला रे तू? हा चला कुठेतरी दाखवते खड्ड्या खुड्ड्यातून. ए डंपर आला रे. हा पॅक पॅक जाऊ दे. पॅक 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 कर जाऊ दे तुझ्या. बस आलेली आहे. पंचरचं दुकान. आता इथून कुठं आतमध्ये. चला कुठे कुठे जायचं आहे लोकेशन दाखवत आहे. या शेतात राहायला काय काय समजत नाही. अरे बापू आता इथनं आणि कुठं हात दाखवा लागले. जाळीच गायब करून टाकले पूर्ण. कुठं हात दाखवा लागले बाबा. अरे शाबाश. शाबाश शाबाश. कुठं तुला हेच आहे असं मला डाऊट. अरे बाबा पडतोय आता इथं काय खरं. इथंच आहे असं डाऊट आहे कुठेतरी. भाईची गाडी कुठं दिसते काय? तिथं आहे तिथं आहे. मामाची गाडी आहे त्याच्या मामाची. पंकज भाई कोणाची गाडी घेऊन आलाय मग? काय त्याच्या मामाच्या गाडीतून आलाय. एकने कोणतरी आहे भाईची. ए भाई खतरनाक घर. ओल्ड इज गोल्ड. बघतो आता ह्याला फोन लावून. भावा झोपणार का उठणार? दारातून एकटाच बसले. कुत्री जेवढी बोलायला माझ्या संग तेवढीच बोलायला ती. हा म्हटलं इकडं कुठं आलंय काय समजा ना मला. हे कुठं शेतात न्यालंय. नंतर म्हटलं गाडी दिसली बाबा. स्कॉर्पिओ दिसली म्हणजे इथंच आहे. स्कॉर्पिओ दिसली म्हणजे इथंच आहे म्हटलं. हे हे कसं हे. अरे तरी अजून 1 तास आधी आलो असतो. 1 तास. मध्ये एकट्याला धुतला. कट मारत जाईल तर बुलेट हौदा टेम्पोवाला होतं रे बाबा. थंडी लई वाईट. आता ते काय ते कासगाव का काटगाव तिथं चहा प्यायला थांबलेलं. हे बा असं 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 ते म्हणाले ते इडलीच्या फाट्यावर हात ठेव. हा